श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले खांडव दाह पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, अर्जुन आणि सात्वत कृष्ण हे दोघे लोकप्रवीर खांडवाच्या समीप उभे असता तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, कृष्णा, अर्जुना, मी सर्वभक्षक ब्राह्मण आहे. माझी एक इच्छा तुम्ही दोघांनी तृप्त करावी असे माझे तुमच्याजवळ मागणे आहे. ब्राह्मणाची ही विनंती ऐकताच कोणत्या आणि किती अन्नाने तुझे समाधान होईल हे तू आम्हाला सांग, म्हणजे तेवढे अन्न तुला देण्याचा आम्ही दोघे प्रयत्न करू. असे कृष्णार्जुन त्या ब्राह्मणाला उलट म्हणाले. या ब्राह्मणासाठी कोणते अन्न सिद्ध करावे याची चर्चा ते दोघे करीत असताना तो तेजस्वी ब्राह्मण त्यांना म्हणाला, मला तुमचे रोजचे अन्न खाण्याची मुळीच इच्छा नाही. मी अग्नी आहे हे ध्यानात घ्या. मज अग्नीला जे अन्न योग्य असेल तेच तुम्ही मला द्या. ज्या या खांडव वनात तुम्ही सध्या आहात त्याचे रक्षण इंद्र नित्य करीत असतो आणि इंद्र त्याचे रक्षण करीत असल्यामुळे ते भक्षण करणे म्हणजेच जाळून टाकणे मला जमत नाही. तक्षक नाग इंद्राचा मित्र आहे आणि तो आपल्या साऱ्या गणगोतासह इथेच वास्तव्य करून असतो. या आपल्या मित्राच्या तक्षकाच्या हितासाठी वज्रधारी इंद्र या खांडव वनाची जपणूक करीत असतो. तक्षकाचे रक्षण इंद्र करीत असल्यामुळे या वनातील इतरही असंख्य प्राण्यांचे आपोआपच रक्षण होते. पण मी इंद्राच्या तेजाच्या प्रभावामुळे तक्षकाला जाळण्याची माझी प्रज्ञा होत नाही. मी प्रदीप्त झालो आहे तर असे दिसताच इंद्र माझ्यावर पर्जन्याची वृष्टी करतो. यामुळे सबंध अरण्य जाळून टाकण्याची माझी उत्कट इच्छा असून सुद्धा त्या इच्छेप्रमाणे हे अरण्य जाळून टाकणे मला जमत नाही. पण अस्त्रविद्येत पारंगत असलेल्या तुम्हा दोघांची जर मला मदत मिळाली तर हे खांडव वन मी पाहता पाहता जाळून टाकीन. जे अन्न मला पाहिजे असे मी म्हणालो ते अन्न हेच. तुम्ही दोघेही अस्त्रविद्येत कुशल आहात म्हणून इंद्राने जर पर्जन्यवृष्टी केली तरी तुम्ही ती आपल्या श्रेष्ठ अस्त्रांच्या सामर्थ्याने परतवून लावा आणि या वनात सर्वत्र वास्तव्य करून राहणारे जे प्राणी आहेत त्यांचेही निर्दालन तुम्ही करून टाका. जन्मेजय म्हणाला, अनेक प्रकारच्या प्राण्यांनी गजबजून गेलेल्या खांडव वनाचे रक्षण प्रत्यक्ष इंद्र करीत असता ते जाळून टाकण्याची इच्छा अग्नीच्या मनात उद्भवलीच कशी? अग्नी इतका का संतापला आणि त्याने समग्र खांडव वन का जाळून टाकले याला जे कारण असेल ते क्षुद्र असणे शक्य नाही असे मला खात्रीने वाटते. मुनिश्रेष्ठ, मागे खांडव वनाचा दाह कसा झाला हे अगदी विस्ताराने आपणाकडून इत्थंभूत ऐकण्याची माझी इच्छा आहे. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, ज्या कारणामुळे अग्नीने खांडव वन जाळून टाकले ते कारण मी तुला अगदी यथातथ्य सांगतो ते ऐक. वीरश्रेष्ठा, खांडव वनाच्या विनाशाची जी पुराण कथा प्राचीन काळापासून परंपरेने चालत आलेली कथा जी आहे, ऋषींच्या तोंडून जी मी ऐकली आहे ती मी तुला सांगतो. राजा जन्मेजया, सामर्थ्याने आणि पराक्रमाने संपन्न असलेला श्वेतकी म्हणजे श्वेतकेतू नावाचा एक विख्यात इंद्रतुल्य राजा प्राचीन काळी होऊन गेला असे आमच्या ऐकिवात आहे. त्याच्यासारखा यज्ञ करणारा दानशूर प्रज्ञावंत राजा अन्य कोणीही नव्हता. त्याने अनेक महायज्ञ केले आणि क्रतू केले आणि त्यांच्यामध्ये विपुल दक्षिणा दिली.
दिवसेंदिवस सत्रामध्ये यज्ञिक विधी यथासांग पार पाडणे आणि अनेक प्रकारची दाने देणे या व्यतिरिक्त अन्य कशातही त्याचे मन रमेनासे झाले. या त्याच्या यज्ञविषयक आसक्तीमुळे तो राजा आपला सर्व काळ ऋत्विजांसमवेत यज्ञ करण्यात घालवू लागला आणि यामुळे त्याच्या ऋत्विजांचे डोळे यज्ञीय अग्नीतून बाहेर पडणाऱ्या धुराने भरून जाऊन जळजळू लागले. असा प्रकार बरेच दिवस सतत चालू राहिल्यामुळे त्याचे ऋत्विज वैतागले आणि अखेर ते त्याला सोडून गेले. तरीसुद्धा श्वेतकी राजाने यज्ञ पुन्हा सुरू करण्याविषयी त्या ऋत्विजांची आर्जवे केली, पण त्यांचे डोळे अधू झाल्यामुळे यज्ञ करण्यास ते तयार होईनात. यामुळे त्यांच्या अनुमतीने राजाने त्या सत्राची दुसऱ्या ऋत्विजांकडून सांगता करविली. यज्ञ समाप्तीच्या बाबतीत अशा प्रकारे विघ्न उत्पन्न झाल्यावर काही काळ लोटल्यानंतर पुन्हा सत्र करण्याची इच्छा त्या श्वेतकी राजाच्या मनात प्रबळ झाली. परंतु त्या यज्ञप्रिय थोर राजाला 100 वर्षेपर्यंत यज्ञ करण्यासाठी तयार असलेले ऋत्विजच मिळेनात. शेवटी या बाबतीत पुन्हा कसून प्रयत्न करून पाहण्याचे त्याने ठरविले. आपल्या इष्टमित्रांसह त्याने ऋत्विजांना प्रणिपात केला. त्यांच्याशी तो आर्जवाने बोलला, त्यांना भरपूर दक्षिणा देण्याचे कबूल केले आणि अशा प्रकारे अगदी निरलसपणे त्याने ऋत्विजांची अनेक वार विनवणी करून पाहिली. इतके झाले तरी देखील त्या अतुल तेजस्वी ऋत्विजांनी त्याच्या मनाप्रमाणे करण्याचे नाकारले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.